हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला आता ताईंनो पाहिलं तुम्ही आपल्याकडे पाऊस सगळीकडं आता चांगला उघडलाय असं म्हणेपर्यंत आज आहे रविवार। तर रविवारी इतका सारा पाऊस पडला ना आमच्याकडे। आज दुपारी खरंच पाऊस झाला पुन्हा एकदा। आता काय होतंय पावसाचं काय माहित। त्यात माझं मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं की माझा एक झालं की तेजसची बॅग मी काढलीच नव्हती। तो जसा स्कूलमधनं आला ना आहे तसं ठेवलेलं, कारण नंतर काढू म्हटलं आणि एक म्हटलं 8-15 दिवसांनी काढू। तर 8-15 दिवस होऊन म्हणजे तेजस आल्यानंतर झाले तर परत बघितलं तुम्ही 8-15 दिवसाचा तो पावसाचा गोंधळ, त्यात मी काढू शकत नव्हते। नंतर माझ्या बहिणीचा मुलगा आला, तो 8-15 दिवस माझ्याकडे होता। नंतर सगळं गोंधळ गडबड ही मुलं दमवत होती म्हणून मी त्याची बॅगच काढली नव्हती। आणि आज शनिवार होता, खरं तर हा शनिवारचा तुमच्याशी मी शेअर करते व्हिडिओ। तर म्हटलं नाही आज कसल्याही परिस्थितीत काढायचं आणि बरं झालं काढलं, कारण रविवारी परत आमच्याकडे दुपारी पाऊस आला। शनिवारी चांगलं कडक ऊन पडलेलं, सगळं तेजसचं स्वच्छ धुवून बॅगेपासनं बेल्टपासनं त्याचे जे खांद्याला लावायचे असतात मेडल ते सगळं धुवून स्वच्छ एकदम केलं आणि आता टेन्शन नाही। आणि बरं झालं आधीही मी धुतलं नाही, कारण ही जर कपडे मी धुवून बॅग भरून ठेवली असती ना कम्फर्ट करून काहीही करून तरी पाऊस इतका पडत होता की ते कुबट वास आलाच असता। मग आता चांगले कपडे सगळे आज धुतले आणि फक्त ते इस्त्री करायचे राहिलेले आहेत। तर तेजसला फक्त म्हणलं ना की सगळं घेऊन ये, तर तेजस एक असा मुलगा आहे सगळं घेऊन ये म्हटल्यानंतर तो अगदी स्कूलचं ब्लँकेट स्कूलची बेडशीट सुद्धा मला धुवायला घेऊन आलाय, इतकं तेजसचं हे असतं। मग जवळजवळ आज नाही म्हटलं तर 5 ते 6 वेळा मी मशीन लावली आणि आता इकडं बॅग सगळी धुवून घेते, कारण त्याची ब्लँकेट बेल्टपासून त्याच्या आयडेंटिटीपासून सगळं स्वच्छ मी त्याला धुवून दिलं, द्यावंच लागतं। परत काय मग हे नाही। बघता बघता कसा महिना गेला कळलंही नाही बघा। तेजसला 1 तारखेला आलेला आणि आता आज 1 तारीख आहे, तर 1 महिना झाला आणि त्याची जायची पण वेळ आली। फटाफट कसं गेलं। जवळ सांगते तेजस आता 2 वर्ष झालं आमच्यापासून लांब आहे, म्हणजे हे त्याचं 3रं वर्ष आहे सैनिक स्कूलचं म्हणजे हॉस्टेलचं। तर आता झालं, आता सवय झाली थोडं जाताना, म्हणजे असं वाईट वाटतंच लांब आहे पण ठीक आहे, त्याच्या भविष्यासाठीच तो निर्णय घेतलेला आहे आम्ही, लांब ठेवायचं म्हणून ठेवलेलं नाही। तर त्याच्या नशिबाने तो तिकडे पोचलेला आहे गेलेला आहे। मग वाईट वाटतं पण करणार काय। आणि तो तिथे आहे तेच खूप चांगलं आहे, कारण आत्ताची मुलं माहीत आहेत म्हणजे जराशी 8वी 9वी 10वी मध्ये गेली की बिहेवियर त्यांचा सगळा बदलतो किंवा ऐकत नाहीत। थोडंसं टीनेजमध्ये आल्यानंतर मुला मुलींचं सेम होतं, त्याच्यापेक्षा आपल्यापासून लांब राहून ना ते अभ्यास पण व्यवस्थित करतात आणि सगळंच हे करतात। त्याच्यामुळे जिथे तेजस आहे दुःख वाटतं लांब आहे, पण त्याच्या भविष्यासाठी त्याची त्यानं काय स्वप्न बघितली नसली तरी आम्ही बघितलेले आहेत, म्हणजे आईवडील म्हणून सगळेच जण बघतात। तर त्याच्यामुळे तो तिथं स्वप्न पूर्ण करण्यासाठी का असे ना म्हणजे ठीक आहे, कारण असतात काही सगळेजण आईवडील आपल्या मुलांची काही स्वप्न बघत असतात, आपला मुलगा असता तसा व्हावं, हे करावं, शिकावं शिक्षण। त्याच्यामुळे तर बघा आता इकडे बऱ्याच गोष्टी मी तुमचे शेअर केल्यात तेजसच्या ह्याच्या आधी पण नवीन ताई असतात म्हणून सांगते डबल। तर तेजसची ही जी बॅग आहे ना ती सगळी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि म्हटलं ना आज ऊन कडक पडलेलं, तर बॅगेत बघा त्याच्या एवढं सगळं सामान होतं, अगदी त्याचा कंगव्यापासून सगळं धुतलं, जे काही जुनं होतं ते इथं काढून ठेवलं आणि जाताना आता नवीन सगळं देणार। तर एक ताई पण मला म्हटलेली की तेजसला काही खाऊ देणार आहे मला दाखव, कारण माझा पण मुलगा हॉस्टेलला आहे। तर बघूया आता काय काय द्यायचं। तेजस अजून आजोळीच आहे, आता तो मंगळवारी येतो बोललाय, ये म्हटलं त्याला बाबा आता 2-4 दिवस राहिलेले, तुझा काही खाऊ काय वस्तू राहिलेल्या आहेत का, काही पण असं रुमाल बारीक सारीक। तर हे बघा सकाळी फक्त तुमच्याशी मी तेवढंच शेअर केलं ताईंनो, पण आता बघा तेजसची टोटल कपडे वरती वरती टेरेसवर वाळत घातलेली। वारं आज इतकं सुटलेलं, इतकं भयानक वारं होतं ना, तरी मी चिमटे लावलेले कपड्यांना बरेच, सगळे त्याचे स्कूलचे A to Z कपडे, त्याची बेडशीट हे माझं पण आज सगळं सोफा कवर वगैरे धुवायला मी आता टाकलेलं आहे। त्याच्या काही मुफ्ती खाकी ड्रेस, हे असे तेजसचे खाकी ड्रेस असतात, हे सगळं, हे स्वेटर, त्याचे बारीक सारीक ज्या काही गोष्टी त्याच्या होत्या ना, हे बेल्ट वगैरे सगळं असं धुवून टाकलेलं आहे स्वच्छ सगळं। ही बॅगसुद्धा इवन मी धुतली आणि आता जरा व्यवस्थित दिसायला लागले। तर हे कपडे सगळे आता वरून मी असेच घड्या घालून आणलेले आहेत, पण ना ते आता सगळे ह्यातले जेवढे जे ड्रेस आहेत ना त्याचे सगळे प्रेसला द्यायचे आहेत, फक्त हे स्वेटर वगैरे सोडून बाकी सगळं प्रेसला आता उद्या त्याच्या पप्पांजवळ देते, मग ते करून आणतील आणि मग एकदाची तेजसची ही बॅग व्यवस्थित पॅक करून टाकायची
अजून आता रेग्युलरचे कपड्यांचं आता त्याचं बघायचं आहे, डेलीचे कपडे असतात तेही द्यावे लागतात. तर हे नुसते फक्त त्याचे स्कूलचे कपडे आहेत, डेलीचे कपडे अजून ह्यात नाही आहेत. नंतर तर मग बघा इतकं काय काय होतं ना. पण हे तरी माझं स्वच्छ सगळं धुवून आता झालेलं होतं. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो अगदी डीपमध्ये मी तुम्हाला काहीच शेअर केलेलं नाही, म्हणजे सगळं इतकी आज कामं केली ना, पुढे जाऊन मी सांगेलच तुम्हाला. तर आज शनिवार होतं म्हटलं आणि 5-5:30 वाजले, बाजार करून आले. तर म्हटलं ना आज खूप ऊन पडलेलं होतं, इतकं ऊन होतं ना की बाजार करून आले की एकदम थकवा आला. आणि बाजारात तर काहीच नाही, पुढे दर पण तुम्हाला सांग. बाजार आज करून आले आठवड्याचा. तर बाजार महागच आहे, खूप महाग आहे बाजार आमच्या इकडं. असं वाटलं पाऊस पडल्यानंतर कांदा लसूण बटाटे महाग होतील, पण कांदा लसूण बटाटा जो आहे ना तो व्यवस्थित आहे, म्हणजे ठीकठाक आहे. असं काय इतकं पण हे नाही महाग. पण भाज्या गवारी 40, मेथीची भाजी आज कशी काय 20 रुपयाला पेंडी मिळाली काय माहिती, नाही तर नव्हती. आणि शेपू बऱ्यापैकी बाजारात होता, बाकी कोणत्याही भाज्या नव्हत्या. भेंडी चांगली फ्रेश होती. फ्लॉवर तर इतका खराब, इतका म्हणजे ते विकणाऱ्यांनी कसा विकाय ठेवला त्याचाच प्रश्न पडलेला की किती घाण फ्लॉवर होता बाजारात. शिमला मिरची सुद्धा 30 रुपये पाव किलो. बराच बाजार महाग झालेला. आणि फळं वगैरे पण काय अशी इतकी आणली नाहीत, थोडीशी आणलेली आहेत. कलिंगड आज आलते बाजारात, मग कलिंगड आणले. म्हणजे आंबे खाऊन आता इतका कंटाळा आलाय ना, कारण आमच्या घरात एवढे आंबे आहेत की खाऊन खाऊन कंटाळा आला. इकडे पण आज मी सगळे सॉर्ट आउट केले, म्हणजे थोडेफार पूर्ण आता आंबे सगळे पिकलेलेच आहेत आमच्या घरात, ते आता संपून टाकावे लागणार. आणि खातात आदिती, अनुष्का, मी, सगळे मिस्टर, आम्ही चौघं पण भरपूर आंबे खातो, रस खातो. आता काय खरं नाही बघायचं हो का, हे आंब्यांचा सगळा ग्लो आलेला आहे, मस्तपैकी वजन वाढलेलं आहे आता सगळं आंबे खाऊन खाऊन, कारण खाल्लेलेच मस्त. हा महिना खाण्यातच गेला, अख्खा महिना मेचा खाण्यात गेला. तर मी बाजारात आता जस्ट करून आले. मागच्या 2 आठवडी तुम्ही माझ्या बहिणीचा मुलगा आलेला तो बघितलं, ते तो होता बिचारे सगळं ओझं घेऊन येत होता. आज मला एकटीला ते ओझं घेऊन यावं लागलं. आणि जसे कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं, तेजस तर काही नाहीये, तेजस गेलेला आहे, आजोळी राहिलाय, म्हणजे तिथंच ठेवलाय त्याला. एक 4 दिवस आईजवळ तो राहून आता येईल. मंगळवार बुधवारी येईल, त्याच्या पप्पांचा बड्डे आहे बुधवारी, मग तेव्हा तो येईल मंगळवारी. ये बोलले तर येतो म्हटलाय. आणि मग आता बाजार सगळा वेगळा करते. आणि आज मी इतकं काम केलं काय सांगू तुम्हाला, इतके कपडे 6 वेळा आज मशीन लावली, इतक्यांदा सगळं, कारण माझं पण सगळं धुवायचं खराब झालेलं होतं बेडशीट वगैरे. मग मी आज सगळं दिवसभर काम करत बसली, इथलं काढ तिथला पसारा काढ, इथले कपडे ठेव. मी काय सगळं व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, कारण गरम पण होत होतं. आणि तो अवतार गाऊन मधला कसा तरी असतो, मग असं वाटतं नको तो व्हिडिओ म्हणजे तसं शूट करायला. त्या ह्याच्यात साडी नेसून कंटाळा येतो, गाऊन घातला तरी कंटाळा आहे, म्हणजे गाऊन घातला कंटाळा नाही, ड्रेस असला तरी ते गरम इतकं होते. आता असलं तावायला लागलं, इतकं गरम व्हायला लागले ना, खरंच सांगते भयानक आता गरम व्हायला लागले, असं नको नकोसं झालंय. पण आता विलाज नाही, आता बाजारात नाले तर एकदम गरम होते. तर चला पहिल्यांदा ना बाजार वगैरे हे करते. फ्रीज काय पुसलेला क्लीनच आहे, काय स्वच्छ करायचं नाही. आणि तुम्हाला मी आज दर पण सांगते. तर बरेच दिवस झाले एक मी तुमच्याशी गोष्ट, मी म्हणजे बरेच नाही वर्ष होत आलं, मी एक गोष्ट नेहमी म्हणते की काहीतरी वेगळी अचिव्हमेंट आहे ती तुम्हाला दिसेल कळेल. तर ती मी तुमच्याशी काही शेअर केलेलं नव्हतं. मागे सुद्धा एका ताईनं आठवणीनं मला विचारलेलं, अगं तू म्हणलेलीस काहीतरी वेगळं करेन हे होईल, तर ती गोष्ट संपूर्ण होत आलेली आहे असं समजा. आणि थोडेच दिवसात ते तुम्हाला दिसेल कळेल, कारण काही गोष्टी मी कधीच अशा ओपनली सांगत नाही किंवा जास्त नाही हे होत, म्हणजे मी नाही ते शेअर करत सोशल मीडियावर, तर नाहीच. आता इथून पुढे तुम्हाला दिसेल तुमची ताई वेगळ्या ह्याच्यात असेल, करेल, म्हणजे काहीतरी माझ्या मनासारखं होतंय. आणि मला या रोजच्या डेली रुटीन किंवा नुसतं सांसारिक गाडग्यातून बाहेर पडायला काही गोष्टी माझ्यासाठी त्या छान असणार आहेत, त्या तुम्हाला कळतीलच. तर फक्त तुम्ही बेस्ट विशेष द्या आणि आशीर्वाद द्या, बस, बाकी काही नको. आणि वेळ आल्यानंतर ते तुम्हाला कळेलच. तुम्ही माझी फॅमिली आहे पण ठीक आहे, ती गोष्ट पूर्ण झाल्यावर कधी कधी काय होतं ना, आपण खूप कालवा करतो, असं करणार तसं करणार, आणि मग ती गोष्ट झाली नाही की आपल्याला वाईट वाटतं किंवा पुढचं आपल्याला हसतं किंवा असं केलं, असं बोलली, इतकं हे बडबड केलं, ते केलं, सांगितलं, पण तसं काही झालं नाही. म्हणून म्हटलं ती गोष्ट झाल्यानंतरच मी तुम्हाला हे करेन, म्हणजे सांगेन. आणि ती लवकरच होणार आहे. तर जसं की म्हटलं आज बाजार होता, बाजारचे दर तुम्हाला सांगितले नाही, अजून सांगितले नाहीत, पुढे जाऊन तेही सांगते. बाजार तर काय बोलायचं काम नाही, इतका महाग होता ना, खरंच सांगते. आणि सगळा आता तो वेगवेगळा करून घेते. आता काय सुक्या भाजीला नसलं तरी चालतं, कारण काय होतं शाळा चालू व्हायला तरी आधी ती अनुष्काची स्कूल ना 11 तारखेला चालू होणार आहे. एका ताईने मला विचारलेलं कधी स्कूल चालू होणार आहे सांग, तर त्यांची 11 तारखेला होणार आहे. आणि तेजसला सुद्धा मला 14-15 तारखेला काय सोडायचं आहे. तर सगळी गडबड माझ्या मागं ताईनो इतकी आहे ना, तरी सुद्धा मी आता मात्र व्हिडिओ शेअर नक्की करणार. तर हा बघा ताईनो, फक्त एवढाच बाजार आहे. खाली मी कांदे बटाटे ठेवून दिले,
फक्त कांदे 50 रुपयाचे 3 किलो आणि बटाटे 30 रुपये किलो। आणि ही शेपूची पेंडी ती आता संध्याकाळी लगेच करणार आहे ताजी फ्रेश, पण संध्याकाळी करून टाकणार आहे म्हणजे संपून जाईल। 20 रुपयाला। हे दोडके 2 10 रुपयाचे। कारली, ही कारली 2 10 रुपयाची। आणि मेथीची भाजी होती ती, ही 20 रुपये पेंडी। कोथिंबीर एवढीशी 20 रुपयाला, तरी बरीच आहे म्हणायची। हे चिरमुरे आहेत तिखट भडंग 10 रुपयाची। आणि मिरच्या ज्या आणल्या होत्या त्या 10 रुपयाच्या पाव किलो। ही एवढी सगळी लिंब 20 रुपयाची। लिंब एकदाच आणली की मग 15 दिवस नाही आणली तरी चालतात, म्हणजे 2 आठवडे तरी। ही शेंग, ही 30 रुपये घेवड्याची शेंग एकदम ताजी फ्रेश आहे। आणि टोमॅटो 20 रुपये किलो। झालं एवढंच आणलेलं। लसूण हा 50 रुपयाचा अर्धा किलो। आणि हे सफरचंद आहेत, आणि सफरचंद 150 रुपयाचे अर्धा किलो। 300 रुपये किलो होते, 150 रुपयाचे अर्धा किलो आणलेत। कलिंगड जे आणलेली आहेत ना, तर कलिंगड अजून बाजारातच आहे, ती नंतर सायकलीवरनं येतात। सायकलीवरनं घेऊन येतो आमचं पोरग, म्हणजे जावेचा मुलगा मला तो सायकलीवरनं आणून देतो। मी तिथे एका दुकानात ठेवते, कारण कलिंगड जड असतात। आणि आता सध्या खरं कलिंगड खायचा सीझन संपलाय, पण ठीक आहे चला, आवडतात आम्हाला। गरम होतोय आणि फ्रीज सगळा क्लीन आहे, तर फ्रीजमध्ये आता मी बाजार भरून घेते। आणि काय असेल पुढचं तुम्हाला मी संध्याकाळचं काय रुटीन असेल तर दाखवते। आणि चला, तर सगळा बाजार वेगवेगळा केला आणि सगळा बाजार भरून घेते। आणि आपला जो हा फ्रीज आहे ना ताईनो, तर तो जो काही उद्यापासून व्हिडिओ येईल त्यात तो दिसणार नाही, कारण तोही ज्या जागी ज्याला म्हणजे त्या फ्रीजला ज्या जागी जायचं होतं तो तिथे पोचलेला आहे। आणि आपला जो जुना फ्रीज आहे तो तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल, म्हणजे काही ताई नवीन आहेत त्यांना माहीत नसेल, आणि जुन्या ज्या ताई आहेत त्यांना माहीत आहे। माझा अगदी सुरुवातीपासून ज्या मला बघतायत 2 वर्षापासून, त्या सगळ्या ताईंना माझा जुना फ्रीज सुद्धा माहीत आहे। तर तो उद्यापासून व्हिडिओमध्ये दिसेल। तीच काही कारण आहेत जी तुमच्याशी मी लपवते, खरं तर सॉरी, पण असू दे, तुम्हाला ही अचानक बघितलं की आनंद होईल। तुम्ही ही शुभेच्छा द्याल की ताई छान मस्त असं म्हणणार, नक्की तुमच्या तोंडातून येणार, कारण तुम्ही मला नेहमी कोणत्याही गोष्टीला बारीक सारीक कासेनात अप्रिशिएट करत आहात, प्रोत्साहित करत आलात, सगळं करत आलात। त्याच्यामुळे तर सगळा बाजार अशा पद्धतीने भरून घेतला। आणि जसं की मी म्हटलं, आज खूप सारं काम केलं, इतकं काम केलं, तर सगळा बाजार वगैरे भरला, किचन ओटा सगळा क्लीन केला। आणि सकाळी मी माझेसुद्धा घरातले कवर बेडशीट सगळे धुतलेले होते ना, ते सगळे स्वच्छ केले। आणि ह्यावेळेस खरं सांगू का, आधी तिला मी 2-3 दिवस ना इथंच ठेवून गेली, तिच्या पप्पांजवळच होती, आणि मी माहेरी। अनुष्का, तेजस, मी माझ्या माहेरी होतो, आणि आदिती इथंच होती पप्पांजवळ। तर आदितीने 2-3 दिवस घर सांभाळलं, स्वच्छ ठेवलं, सगळे कपडे फरशा पुसत होती, झाडून काढत होती, आणि तिच्या पप्पांबरोबर ती जात पण होती। आणि असं नाही की म्हणजे ह्या घरात आम्हीच दिसतोय मुली आणि मी, म्हणजे दुसरी माणसं नाहीत, तर आमच्या घरात सगळी माणसं आहेत, भरपूर माणसं आहेत तिच्यावर लक्ष ठेवायला। त्यांच्याच ह्याच्यावर मी सोडून गेलेली, कारण नेहमी थोडंफार व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या सासूबाई किंवा जाऊबाई आणि सगळी तिचे काका सगळेजण असतात, फक्त ते व्हिडिओमध्ये दिसत नाहीत। आणि ती इथं चांगली राहिलेली, तिच्या पप्पांबरोबर ती जात होती, सगळं घर आवरत होती। खरंच सांगते, आधी तिनं ना 3 दिवस चांगलं घर, म्हणजे तुम्हाला विशेष वाटेल की कशी काय सोडून गेली ताई, कारण ती मागच्याच 15 दिवसात भरपूर आईकडं राहून आलेली, आणि सगळी नेली की खूप जास्त दमवतात। म्हणून म्हटलं आधी ती तू पप्पांजवळ राहायचं, मी 2 दिवसात माघारी येते। तर ठीक आहे म्हटली, चालते। आणि ती इथंच होती घरातच, पप्पांजवळ चांगली राहिली।